बोगस शिक्षक भरती प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे। मालेगाव बोगस शिक्षक भरती प्रकरणामध्ये शालार्थ आयडी प्रस्तावामध्ये मंत्रालयाकडून प्रस्तावामध्ये एकाच अधिकाऱ्याच्या दोनदा सह्या। बोगस शिक्षक भरतीचा आकार नेमका कोण या संदर्भातला प्रश्न आता विचारला जातोय। मालेगाव मधल्या महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित यादवराव नारायण जाधव विद्यालयामध्ये बोगस शिक्षक कर्मचारी भरती प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होऊन 45 दिवस उलटून सुद्धा आरोपी अद्यापही फरार आहेत। या प्रकरणामधील संशयित मुख्य आरोपीच्या शालार्थ आयडी प्रस्तावामध्ये मंत्रालयाचं बनावट पत्र जोडलेलं आहे। तसंच या प्रस्तावामध्ये शिक्षण अधिकारी म्हणून आणि शिक्षण उपसंचालक म्हणून एकाच अधिकाऱ्यांच्या सह्या असल्यामुळे हे प्रकरण संशयास्पद आहे असा आरोप तक्रारदार शेखर पाटील यांनी केलाय। या मागचा आकार नेमका कोण आहे असा प्रश्न आता विचारला जातोय। पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्याची मागणी सुद्धा केली जाते। मंत्रालयाचं बनावट कागदपत्र सादर करून आणि एकाच अधिकाऱ्याच्या दोन सह्या एका पत्रावर करून शासनाची मोठी फसवणूक करण्यात आलेली आहे आणि हा खूप मोठा गंभीर विषय आहे। तरी देखील आज 45 दिवस झालेले आहेत। छावणी पोलीस स्टेशन यांच्याकडून आज रोजी कुठल्याही मुख्य आरोपी सोबत जे 7-8 आरोपी आहे यांना अटक करण्यात आलेली नाही। यामुळे असा संशय निर्माण होतो की बाबा याच्या मागे कुठला तरी आका असला पाहिजे। संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, काय अधिकचा तपशील आहे? म्हणजे शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघामधला हा सर्व घोटाळा आहे आणि या घोटाळ्यामध्ये नीटची चौकशी पोलीस आपल्याला या ठिकाणी करताना दिसत नाही। बनावट जी.आर, बनावट मंत्रालयातले आदेश याचा वापर करून शालार्थ आयडी देत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार हा शिक्षण विभागामध्ये होतोय। अनेक शाळांमध्ये शिक्षकांची नेमणूक केली जाते आणि या शिक्षकांचा लाखभर रुपये पगार दर महिन्याला शासनाच्या तिजोरीवर पडतो आहे। खरं म्हणजे एका बाजूला 3000 रुपये देणाऱ्या लाडक्या बहिणींची स्क्रुटिनी सुरू असताना या शिक्षकांची स्क्रुटिनी का केली जात नाही हा मोठा प्रश्न आहे। नागपूरमध्ये जवळजवळ 700 शाळा तपासण्यात आल्या आहेत। अनेक शिक्षकांना घरी बसवण्याची तयारी सुरू झाली आहे। मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये हा घोटाळा जाणून बुजून दडपला जातोय। ज्या भागामध्ये ज्या विभागामध्ये शिक्षण मंत्री आहेत त्या विभागामध्ये खरं म्हणजे सखोल याची चौकशी झाली पाहिजे। मात्र ही होताना दुर्दैवाने या ठिकाणी दिसत नाही असं म्हटलं हरकत नाही। अगदी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।